उत्तराखंड या निसर्गाने भरपूर देऊ केलेलं निसर्ग सौंदर्य आणि अर्थातच त्यासोबतच आत्ताच्या पावसात आपण हाहाकार बघतोय. जितका म्हणून माणूस निसर्गावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करेल, तितकाच हा निसर्ग कोप पाहून तुम्हा आम्हास नक्कीच सांगत असतो की माझ्या नादी जास्त लागू नका. अशा पद्धतीने उत्तराखंड सतत बातम्यांच्या प्रकाशझोतात येत असला तरीही उत्तराखंड राज्याने एक नवीन सुरुवात केली आहे. मदरसा शिक्षण संस्था अधिनियम या अनुसार उत्तराखंडमध्ये पूर्वीच्या सरकारने केलेल्या अधिनियमास अनुसरून अल्पसंख्याक आयोगाकडून या मदरसांना भरपूर मदत होत होती आणि या अल्पसंख्याक आयोगाकडून मिळणाऱ्या सर्व रकमेचा उपयोग फक्त या मुस्लिम धर्मियांपर्यंत मर्यादित असा झाला होता. त्याच्यामुळंच उत्तराखंड राज्य सरकारने उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था विधेयक 2025 हे जवळपास मंजूर करून घेतल्यात जमाय. हे विधेयक संमत झाल्यानंतर जी काही शैक्षणिक धोरण नियमावली याचा फायदा एकाच धर्मियांपुरता मर्यादित राहत होता, तोच आता अल्पसंख्याक म्हणून गणले जाणारे ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय, शीख धर्मीय, पारशी धर्मीय, जैन धर्मीय, वास्तविक पाहता हे सगळे आत्ता मी जे सांगतोय ते धर्म लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून खरोखर अल्पसंख्याक आहेत. जो पूर्वी अल्पसंख्याक म्हणून गणला गेला होता मुस्लिम धर्म, त्याच्या उन्नतीसाठी असलेल्या या सगळ्या फॅसिलिटीज आज 79 वर्ष झाली तरी चालूच ठेवायच्या का? 30 कोटी लोकसंख्या झाली असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग अल्पसंख्याकाच्या व्याख्येत तुम्ही बसता का? मग ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख हे लोक बसतात. पारशी हा समाज तर अतिशय नगण्य आहे. त्यानंतर शीख समाज, त्यानंतर ख्रिश्चन समाज, बौद्ध आणि जैन. अल्पसंख्याक शैक्षणिक प्राधिकरणसुद्धा सुरू करण्याचं उत्तराखंड राज्याने ठरवलेलं आहे. या सगळ्या अल्पसंख्याक असलेल्या धर्मीयांनी जर त्यांना काही शैक्षणिक संस्था काढायची असेल तर त्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे. फक्त मदरसा अधिनियमाखाली मुस्लिम धर्मियांना जी मदत जात होती ती मदत आता अशा सर्व अल्पसंख्याकांमध्ये विभागली जाईल. याचाच अर्थ या सर्व अल्पसंख्याक धर्मियांनासुद्धा आता स्वतःची उन्नती करून घेण्याचा मार्ग उत्तराखंड राज्यापुरता तरी नक्कीच मोकळा झालेला आहे. त्यामुळं हा निर्णय अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. अर्थातच एक राज्य जर भारतामध्ये असं करू शकतं तर व्हाय नॉट अदर स्टेट्स. म्हणूनच पुन्हा पुन्हा अशी इच्छा व्यक्त करावीशी वाटते की वन नेशन वन लॉ, वन नेशन वन एज्युकेशन सिस्टीम हे झालं पाहिजे. आज उत्तराखंड राज्याने हे जे काही प्राधिकरण सुरू केलं त्याचा फायदा असा होणार आहे की प्रत्येकाला शैक्षणिक संस्थेचा दर्जा टिकवताना तो आपल्या व्यवस्थित दर्जा टिकतोय का नाही याच्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. ते जर होत नसेल तर प्राधिकरण त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकतं. प्राधिकरणाला असे काही अधिकार बहाल केलेले असतात. एखाद्या अल्पसंख्याक धर्मियांना एखादी शैक्षणिक संस्था काढायची असल्यास त्यांना या प्राधिकरणाकडे परवानगी मागावी लागेल
आणि सर्व निकष पूर्ण करत असतील अशाच अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था काढण्याची परवानगी मिळेल. आता हा नियम बनतोय, हा कायदा बनतोय उत्तराखंड राज्यात, ठीक आहे. परंतु जसा अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम धर्मियांना फायदाच फायदा होत गेला, अगदी 1950 पासून ते आजतागायत, आणि म्हणावं तेवढं त्या मदरशामध्ये जे काही शैक्षणिक दर्जा आपण ज्याला म्हणतो, तो दर्जा इतर इन्स्टिट्यूटच्या बरोबर जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा तो काहीच नाही, अशा पद्धतीने तिथलं शिक्षण असायचं. आता या सगळ्या कडक अंमलबजावणीनंतर कुठेतरी या मुस्लिम धर्मीय मुलांनासुद्धा चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं, हा सुद्धा एक फायदा आहे. म्हणजे त्याच गोष्टींनी फक्त धार्मिक शिक्षण द्यायचं आणि समाजात तेढ निर्माण होण्यासारखं ब्रेन वॉशिंग करायचं मुस्लिम मुलांचं लहान वयापासून, हा जो प्रकार मदरशामध्ये होत होता तो कदाचित कुठेतरी त्याला अटकाव घातला जाईल आणि शैक्षणिक दर्जा तपासण्याचा अधिकार जेव्हा प्राधिकरणला मिळतो तेव्हा नक्कीच एक प्रकारचा त्या शैक्षणिक संस्थांवरती वचक असू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीचा सामाजिक फायदा असा होईल की कुठेतरी चांगलं शिक्षण प्रत्येक अल्पसंख्याक धर्मियांना मिळेल आणि प्रत्येक अल्पसंख्याकांमध्ये जेव्हा अल्पसंख्याक आयोगाच्या बजेटमधला असा काही थोडा अंश प्रत्येकाला जेव्हा मिळेल तेव्हा या सर्व अल्पसंख्याक धर्मियांची प्रगती दिसायला मिळेल. त्याच्यामुळं एक सोशल बॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो नक्की राखला जाऊ शकतो. आज जो हा अल्पसंख्याक धर्मीय, इतर जे धर्मीय मी व्यक्त केला आत्ता, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन, अशा सगळ्या या अल्पसंख्याक धर्मियांना, शीख धर्मीय यांना सगळ्यांना न्याय देण्याचा उत्तराखंड राज्याचा हा एक स्तुत्य उपक्रम, असंच मी या विधेयकाचं वर्णन करेन. संकल्पना अतिशय उत्तम. भारत देशामध्ये ही संकल्पना कधीच राबवायला हवी होती. कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, कारण इतर अल्पसंख्याक धर्मीय तसे पाहिले तर खूप बाजूलाच राहिले. शीख धर्मीय तसे ते कट्टर असतात. स्वतःच्या मनगटात जोर आहे, आम्ही कष्ट करतो म्हणून त्यांनी क्षेत्र निवडलेली होती. पण त्यांच्यासाठी आता एक नवीन क्षेत्र खुलं झालं आहे. त्यांच्यामध्ये जे हायली इंटेलिजंट पर्सन्स आहेत ती लोक स्वतःच्या शैक्षणिक संस्था उभी करू शकतात आणि त्यासाठी सरकार मदत करू शकतं. प्राधिकरण त्यांना योग्य तो गायडन्स देऊ शकतं आणि योग्य त्या कोणत्या फॅसिलिटी त्यांना मिळणार आहेत याविषयी योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळू शकेल. जैन धर्मीय कुठेही आम्हास जास्त नोकरीमध्ये दिसत नाहीत. तसंच शीख धर्मीयसुद्धा जास्त नोकरीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळं या लोकांना, जैन धर्मीय तसे व्यापारामध्ये भरपूर श्रीमंत अशी लोक जैन धर्मियांमध्ये आहेत, त्यांनासुद्धा आता या अल्पसंख्याक असल्यामुळं या विधेयकाचा आधार घेत उत्तराखंडमध्ये जाऊन शैक्षणिक संस्था उभ्या करू शकतील. तसं पाहिलं तर जैन धर्मियांच्या प्रायव्हेट स्कूल्स, प्रायव्हेट कॉलेजेस ही खूप आहेत, पूर्ण भारतभर पसरलेली आहेत. परंतु अल्पसंख्याक आयोगाकडनं कोणत्याही मदतीची त्यांनी आजपर्यंत अपेक्षा केली नव्हती. ती अपेक्षा आता उत्तराखंडच्या पावलावर पाऊल टाकत जर सर्व राज्यांमध्ये या विधेयकाप्रमाणे विधेयक पास झाली आणि तसा कायदा अंमलात आणला गेला तर भारतातल्या या सर्व राज्यातल्या सर्व अल्पसंख्याक धर्मियांचा नक्कीच कुठे ना कुठे काहीतरी फायदा होईल असं चित्र दिसायला हरकत नाही, असं मला तरी वाटतं. लेट अस होप सच टाईप ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स इन नियर फ्युचर. इतकंच आपण व्यक्त होऊ शकतो. जे काही उत्तराखंड सरकारने पाऊल उचललं आहे त्याबद्दल उत्तराखंड राज्य सरकारचं लाख लाख अभिनंदन करूयात. आणि एक आदर्श रस्ता निर्माण केला आहे आपण, इतकंसुद्धा त्यांना, त्या सरकारला जाता जाता 4 कौतुकाचे शब्द म्हणून नक्की सांगूयात. आपल्या या आदर्शवत रस्त्यावर
इतर राज्यांनासुद्धा चालावंसं वाटावं आणि तसंच जनतेमधनं त्यांना सपोर्ट मिळावा, याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल. रनिंग टुवर्ड्स 8,500 videos.